टुडे विल डिस्कस स्टँडर्ड 9 सायन्स 1 पाचवा चॅप्टर आपला चालू आहे ऍसिड्स बेसेस अँड सॉल्ट्स. त्याच्यामध्ये आज लेक्चर क्रमांक 2 आपल्याला घ्यायचं आहे. आज आपल्याला पाहिजे क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस डिपेंडिंग अपॉन एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिसोसिएशन पाहिलं होतं, आता तेच कंटिन्यू करतोय. आणि आता ह्या एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन की एखादा ऍसिड किंवा एखादा बेस पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते किती प्रमाणामध्ये डिसोसिएट होतं, त्याची एक्सटेंट, त्याची मर्यादा, त्याच्यावर काय करायचं आपल्याला ऍसिड आणि बेसेसचं काय करायचंय क्लासिफिकेशन करायचंय. तर 4 प्रकारचं क्लासिफिकेशन येतं. हे नंबर 1 स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणू स्ट्रॉंग ऍसिड. हे कशाला म्हणायचं स्ट्रॉंग ऍसिड? तर काय होतं, ऑन डिझॉल्विंग इन वॉटर, ऑन डिझॉल्विंग इन वॉटर, पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर काय होतं, अ स्ट्रॉंग ऍसिड डिसोसिएट, स्ट्रॉंग ऍसिड dissociates almost completely and gives aqueous solution that mainly contains हायड्रोजन आयन्स, की जो काय आहे ऍसिडिक रॅडिकल आहे. बघा काय आहे की ह्या एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन वरून ऍसिड्सचे आणि बेसेसचे किती प्रकार पडतात? 4. कोणते कोणते? स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. तर स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणायचं? तर ऑन डिझॉल्विंग इन वॉटर, पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लीटली. की ज्या वेळेस स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणायचं, तर ते असं ऍसिड जे ऑन डिझॉल्विंग इन वॉटर, पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, त्यांचं ऑलमोस्ट कम्प्लीट डिसोसिएशन होतं अँड गिव्स मेनली काय देतात पाण्यामध्ये H+ आयन्स देतात. आणि H+ आयन्स काय आहेत? ऍसिडिक आयन्स आहेत, ऍसिडिक रॅडिकल्स आहेत. आणि मग स्ट्रॉंग ऍसिडचे एक्झाम्पल कोणते? HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड, HNO3 नायट्रिक ऍसिड, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. हे सगळे काय येतं स्ट्रॉंग ऍसिड आहेत. का त्यांना स्ट्रॉंग ऍसिड म्हणायचं? कारण पाण्यामध्ये टाकल्यानंतर नंबर 1 जे डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लीटली, आणि नंबर 2 की ते काय करतात तर जास्त प्रमाणात H+ आयन्स देतात. आता वीक ऍसिड कोणाला म्हणायचं? याच्या विरुद्ध वीक ऍसिड कोणाला म्हणायचं? वीक ऍसिड. तर ऑन डिझॉल्विंग इन वॉटर याच्या सगळं विरुद्ध लिहायचं बरं का. ऑन dissolving in water, मी तर काय म्हटलंय की स्ट्रॉंग ऍसिड डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लीटली. तर इथं आपल्याला सांगायचं काय, वीक ऍसिड जे आहे, वीक ऍसिड डज नॉट डिसोसिएट completely. बघा फरक काय? स्ट्रॉंग ऍसिड ऑलमोस्ट कम्प्लीटली डिसोसिएट होतं पाण्यामध्ये टाकल्यानंतर, आणि हे काय होतं डज नॉट डिसोसिएट कम्प्लीटली अँड कंटेन्स. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काही H+ आयन्स जे आहेत तर ते काय असतात की H+ आयन्स इथं काय असतात, अँड सो aqueous solution contains less
हायड्रोजनचे पॉझिटिव्ह आयन्स H+ आयन्स आणि काय होतं विथ लार्ज प्रपोर्शन ऑफ undissociated molecules of acid. Undissociated molecules of acid. बघा काय होतं स्ट्रॉंग ऍसिड मध्ये आपण काय बघितलं डिसोसिएशन कंप्लीट होतं त्याच्यामुळे H+ आयन्सची संख्या कशी असते ते ॲक्वायस सोल्युशन मध्ये जास्त असते. वीक ऍसिड मध्ये काय होतं डज नॉट डिझॉल्व कम्प्लिटली. नंबर 1 ते कम्प्लिटली डिझॉल्व होत नाही आणि नंबर 2 की ते कम्प्लिटली डिझॉल्व न झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे ऍसिडिक रॅडिकल्स आहेत पॉझिटिव्ह आयन्स ऑफ हायड्रोजन आहेत किंवा H+ आयन्स आहेत हे कसे आहेत लेस अमाऊंट मध्ये आणि जास्त प्रमाणामध्ये कोण आहे लार्ज प्रोपोर्शन मध्ये कोण आहे अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल ऑफ ऍसिड. हो अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल ऑफ काय असतात ऍसिड असतात. मग याचे आपल्याला एक्झाम्पल दिले तर वीक ऍसिडचे कोणते H2CO3 हा काय म्हणायचे याला कार्बोनिक ऍसिड. काय म्हणायचे याला कार्बोनिक ऍसिड. त्यानंतर CH3COOH याला म्हणायचं ऍसिटिक ऍसिड. काय म्हणायचं त्याला ऍसिटिक ऍसिड. पहा इथं आपण 2 मुद्दे तयार झालेत आपले की आपण काय पाहतोय आज लेक्चर क्रमांक 2 मध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस डिपेंडिंग अपॉन एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. बघा जर का कंप्लीट डिसोसिएशन झालं H+ आयन जास्त आले स्ट्रॉंग ऍसिड. अनकम्प्लीट डिसोसिएशन झालं कमी H+ आयन आले वीक ऍसिड. आणि दोघांचे एक्झाम्पल्स पाहिले तर हे 2 मुद्दे आहेत. इथं लगेच कामात काम 4 धाम कोणते की डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. मग काय होतं स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणायचं दे डिसोसिएट ऑन डिझॉल्विंग इन वॉटर दे डिसोसिएट कम्प्लिटली इन वॉटर. इथं काय ऑन डिझॉल्विंग दे इनकम्प्लीट डिसोसिएशन नाही. त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड काय करतं ॲक्वायस सोल्युशन मध्ये जास्त H+ आयन्स देतं वीक ऍसिड कसं देतं कमी प्रमाणात H+ आयन्स देतं. आणि दोघांचे 2 एक्झाम्पल्स झाला फरक द्या सुद्धा पा नीट लक्ष द्यायचंय. उलट आपण हे जे काय ऑनलाईन शिकायला लागलो याचा फायदा घ्यायचा ॲडव्हान्टेज घ्यायचा. हो कुठंतरी कुरकुर करत बसायचं नाही सिस्टमला नावं ठेवत बसायचं नाहीये. हो आपण सिस्टमवर मात करायला शिकायची आहे ना. ऑनलाईन ठीक आहे की मी घरामध्ये बसलो नाही बसलेच नाही काय आहे वर्गात आहे अगदी या पद्धतीनं कन्सिडर करायचं आणि व्यवस्थित नीट लक्ष द्यायचं. आणि वर्गातल्यापेक्षा एक ॲडव्हान्टेज काय की रिव्हर्स फॉरवर्ड करता येतात लेक्चर्स. बरोबर आहे की नाही काय म्हटले काय नाही पूर्ण व्यवस्थित लक्ष द्यायचंय. हो की काहीतरी ऑनलाईन सध्या काहीतरी असं कॉम्प्रोमाइजिंग चालू आहे डोक्यातून काढून टाकायचं. ते काय पाहतोय आपण बघा बघता बघता 5वा धडा पाहतोय आपण आपल्या सायन्सचा. तर हे जे आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. आता समजा गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ वीक ऍसिड. ते सुद्धा आपल्याला देते. वीक ऍसिडचं H2CO3 काय नाव म्हटलं मी त्याला कार्बोनिक ऍसिड. काय नाव म्हटलं मी कार्बोनिक ऍसिड. आणि CH3COOH ला मी काय म्हटलेलं आहे ऍसिटिक ऍसिड. आता झालंय स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. आता अगदी याच पद्धतीनं काय बघायचंय स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. बघा बरं आता इथं पाठ करायची गरज नाही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सगळं. स्ट्रॉंग बेसला मी काय लिहिणार फक्त ऑन डिझॉल्विंग वॉटर ऍसिडच्या जागी बेस डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड गिव्स aqueous solution that mainly contains H+ आयन्सच्या जागी मी काय लिहिन OH- आयन्स. बरोबर आहे ना इतकं सोपं आहे फक्त नीट लक्ष द्यायचंय. नाही लक्षात आलं मी म्हणलं ना आता तर सोय झालीये रिव्हर्स फॉरवर्ड करता येतं. चला आता बघू आपण स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. आता काय व्हायचं नंबर 3 ह्या क्लासिफिकेशन मध्ये स्ट्रॉंग बेस. बघा त्याच भाषेमध्ये लिहू आपण अगदी ज्या भाषेमध्ये आपण ऍसिड लिहिला अगदी त्याच भाषेमध्ये काय ऑन
बघा मग तीच भाषा वापरतो बरं का. डिझॉल्विंग इन वॉटर कॉमा तिथं ऍसिड लिहिलं होतं, इथं काय लिहिलं मी स्ट्रॉंग बेस हा डिसोसिएट्स ऑलमोस्ट. बघा तीच भाषा ऑलमोस्ट कम्प्लिटली. बरोबर आहे की नाही, आपण तिकडे तेच लिहिलं होतं की नाही, ऑलमोस्ट कम्प्लिटली. अँड काय होतं, अँड ॲक्वायस त्यांचं जे ॲक्वायस सोल्युशन जे आहे पाण्यामध्ये टाकले की ॲक्वायस सोल्युशन तयार होतं की नाही. सोल्युशन कंटेन्स मेनली हायड्रॉक्सिल आयन. म्हणताना हायड्रॉक्सिल लिहिताना OH मायनस आयन्स, हायड्रॉक्सिल आयन्स आहेत. आणि जे आहे याला काय म्हणायचं की हे, आणि हा हायड्रॉक्सिल आयन काय आहे, बेसिक रॅडिकल आहे. आपण कालच पाहिलं जाता जाता ऍसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकल. आता याचे एक्झाम्पल्स देऊया. NaOH. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. KOH म्हणजे काय, के कशाचा सिंबॉल आहे, पोटॅशियम धातूचा सिंबॉल आहे, म्हणून ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर अगदी बघा इथं मुद्दाम Na2O दिले बर का. फार लक्ष देण्यासारखं आहे, फार लक्ष देण्यासारखं आहे. स्टार केले 5 स्टार. एक्झाम्पल मध्ये पुस्तकात दिले Na2O. ते आहे सोडियम ऑक्साईड. ते काय आहे, सोडियम ऑक्साईड. बघा आणि त्याच्यामध्ये जरी हे OH मायनस नसले तरी बघा मुद्दाम इथं दिले पुस्तकात एक्झाम्पल. आपल्याला वाटतं काय चुकून झालं की काय, नाही मुद्दाम दिले, कारण हे जे ऑक्साइड्स ऑफ मेटल्स दे आर बेसिक इन नेचर. आणि हे जे सोडियम ऑक्साईड अतिशय स्ट्रॉंग असं काय आहे, बेसिक ऑक्साईड आहे. त्याच्यानंतर CaOH टेकन टॉईस काल सांगितलं तुम्हाला, त्याला टेकन टॉईस म्हणायचं. त्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे काय आहे तर स्ट्रॉंग बेस आहे. बघा जसं मी स्ट्रॉंग ऍसिड व्याख्या केली तसं स्ट्रॉंग बेसची केली. ऑन डिझॉल्विंग वॉटर स्ट्रॉंग ऍसिडचा आधी बेस लिहिलं, डिसोसिएट्स ऑलमोस्ट कंप्लीट तशा तसं. आणि ॲक्वायस सोल्युशन कंटेन्स मेनली तिकडे ऍसिड मध्ये H प्लस इथं OH मायनस. आणि त्याचे एक्झाम्पल्स. आता जसं आपण वीक ऍसिड केलं तसंच आता काय करायचं, वीक बेस. आता काय करायचं, वीक बेस. आता वीक बेस कशाला म्हणायचं बघा, तर अगदी तसंच काय आहे, ऑन डिझॉल्विंग इन वॉटर. जसं आपण वीक ऍसिड लिहिलं तसंच ऑन डिझॉल्विंग इन वॉटर काय वीक बेस डज नॉट काय डिसोसिएट्स डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. त्याचं कम्प्लिटली डिसोसिएशन होतं काय, नाही होत. आणि काय होतं, अँड कंटेन्स, ज्याला आपण काय म्हणू अँड कंटेन्स, त्याच भाषेत लिहिलं बरं का मी, स्मॉल किंवा लेस अमाउंट ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स विथ काय तेच विथ undissociated molecules of base. With undissociated molecules of base. पहा जसं वीक बेस लिहिलं तसंच वीक ऍसिड लिहिलं आपण. आता काय आहे याचे एक्झाम्पल, एकुलते एक एक्झाम्पल दिले पुस्तकामध्ये, NH4OH. NH4OH काय आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड. काय आहे हे, अमोनियम हायड्रॉक्साईड. काय आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड. मग इथं आपले काय झालं, इथं क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस डिपेंडिंग अपॉन एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस हे पाहिलं. आता एक स्वतंत्र मुद्दा एक आपल्याला इथं दिलेला आहे, त्या मुद्द्याचं नाव आहे अल्कली. काय नाव आहे त्या मुद्द्याचं, अल्कली. कशाला म्हणायचं अल्कली, द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर. द बेसेस विच आर highly
soluble in water are called अल्कली. त्याला काय म्हणायचं? अल्कली. ज्या बेसेस पाण्यामध्ये हायली सोल्युबल असतात, पाण्यामध्ये कम्प्लिटली सोल्युबल असतात, त्याला म्हणायचं अल्कली. त्याला काय म्हणायचं? अल्कली. बघा म्हणजे मी काय म्हणेन की ऑल अल्कलीज आर बेसिस, ऑल अल्कलीज आर बेसिस, बट ऑल बेसिस आर नॉट अल्कलीज. हे सगळ्या अल्कलीज काय आहेत? बेसिस आहेत. पण सगळ्याच बेसिस अल्कली असतील असं नाही. अल्कली कोणाला म्हणायचं? अशी बेस की जी पाण्यामध्ये हायर अमाऊंट मध्ये काय होते? डिसॉल्व होते आणि काय देते? OH मायनस आयन्स देते. म्हणजे जितके आपल्या स्ट्रॉंग बेसिस आहेत त्या कशा असतात? अल्कली असतात. कोणते कोणते एक्झाम्पल आहेत आपल्याला बघा. एक्झाम्पल हेच NaOH, KOH, ते CaOH टेकन ट्वाइस. तर हे जे काय आहे, अजून NH3 सुद्धा एक एक्झाम्पल आपल्याला दिले जे आहे काय आहे. आता ह्या अल्कली मध्ये सुद्धा प्रकार पडतात बरं का, या अल्कली मध्ये सुद्धा. हो, ह्या स्ट्रॉंग अल्कली आणि एक वीक अल्कली सुद्धा आपल्याला दिले. स्ट्रॉंग अल्कली एक लक्ष द्या, पुस्तक वाचायचं व्यवस्थित. आणि एक वीक अल्कलीचं सुद्धा आपल्याला एक्झाम्पल दिले, नुसतं NH3 बघा पुस्तकामध्ये व्यवस्थित. नुसतं एक वीक अल्कलीचं एक्झाम्पल दिले, NH3 म्हणजे अमोनिया. NH3 म्हणजे अमोनिया. ते पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यावर ते काय करतं की अमोनियम हायड्रॉक्साईड तयार करतो. पण अमोनिया जो वायू आहे, वायू असतो हा. पण बघा इथं मुद्दाम असं पुस्तकामध्ये छान छान असं एक्झाम्पल्स दिलेले आहेत. वीक अल्कली तिथं दिलेले, NH3 इज अ वीक अल्कली. बघा तुम्ही पुस्तक आहे तुमच्या समोर. तर हे जे आहे, ठेवायचं पुस्तक समोर. हे काय की हे आपले मुद्दे कोणते कोणते की जे आहे स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस, अल्कली. स्ट्रॉंग ऍसिडचे आपण एक्झाम्पल बघितले, वीक ऍसिडचे एक्झाम्पल बघितले, स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल बघितले, वीक बेसचे आपण एक्झाम्पल बघितले. अगदी स्ट्रॉंग अल्कली आणि वीक अल्कलीचं सुद्धा आपण एक काय बघितले? एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता काय काय शिकलो आपण पहिल्या लेक्चर पासून? पहिल्यांदा आपण काय पाहिलं? आयोनिक कंपाऊंड्स, बरोबर आहे की नाही? त्यानंतर डिसोसिएशन, डिसोसिएशन नंतर आरेनियस थेरी, आणि आज यांचं ऍसिड बेसचं क्लासिफिकेशन आणि अल्कली. अजून पुढचा मुद्दा आहे आपल्याला बेसिसिटी अँड ऍसिडिटी म्हणून. पाहूयात. तर आता आपण पाहूया बेसिसिटी आणि ऍसिडिटी. तर पाहूया तर काय आहे. बेसिसिटी ऑफ ऍसिड्स अशी एक डेफिनेशन आहे आणि ऍसिडिटी ऑफ बेसिस असे दोन आपल्याला छोटे छोटे मुद्दे दिले. कन्सेप्ट आहे बरं का ह्या. काय दिलेले? बेसिसिटी ऑफ ऍसिड्स. बेसिसिटी ऑफ ऍसिड्स कशाला म्हणायचं? द नंबर ऑफ H+ आयन्स, the number of H+ ions obtained by dissociation, obtained by dissociation of one molecule of acid, one molecule of acid is called basicity of acids. बघा संकल्पना आहे, संकल्पना छोट्या छोट्या पण संकल्पना आहेत. समजावून घ्यायचं काय. मी एक वन मॉलिक्यूल ऑफ ऍसिड घेतला. काय घेतला? वन मॉलिक्यूल, एकच मॉलिक्यूल घेतला. आता फॉर एक्झाम्पल
HCl हा वन मॉलिक्यूल आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला जो असतो बघा, जो फॉर्म्युला असतो तो वन मॉलिक्यूल असतो की हायड्रोक्लोरिक ऍसिडचे एक मॉलिक्यूल दोन ॲटम्स एकत्र येऊन तयार झालेला हायड्रोजन आणि क्लोरीन, आणि हा वन मॉलिक्यूल मी पाण्यात टाकला. हा एक मॉलिक्यूल मी काय केला, पाण्यात टाकला. मग एक मॉलिक्यूल पाण्यात टाकल्यानंतर मला हायड्रोजनचे किती आयन भेटतील? एकच भेटेल. किती आयन्स भेटतील? एकच भेटल. म्हणजे याची बेसिसिटी किती आहे समजा मी बोललो व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ HCl? 1. आता मी HNO3 नायट्रिक ऍसिडचा हा काय आहे, मॉलिक्यूल आहे. याची सुद्धा बेसिसिटी किती? 1. त्यानंतर मी H2SO4 टाकलं. सल्फ्युरिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल पाण्यामध्ये टाकला. याची बेसिसिटी किती नो? 2. याची बेसिसिटी किती? 2. त्याच्यानंतर मी H2CO3 टाकलं, कार्बोनिक ऍसिड. याची सुद्धा बेसिसिटी किती? 2. त्यानंतर मी H3PO4 टाकलं, फॉस्फोरिक ऍसिड म्हणतात त्याला. कोणता ऍसिड म्हणतात? फॉस्फोरिक ऍसिड. कोणतं म्हणतात? फॉस्फोरिक ऍसिड. याची बेसिसिटी किती? 3. त्यानंतर मी आपली ऍसिडिक ऍसिड टाकलं, लक्षात घ्या CH3COOH. हे पहा याच्यामध्ये H3 चा काही संबंध नसतो, हा फंक्शनल ग्रुप आहे ऍसिटिक ऍसिडचा. तर याची बेसिसिटी किती? 1 येईल. याची बेसिसिटी किती? 1 येईल. तुम्हाला पान क्रमांक 61 वर एक चार्ट आहे, त्या चार्ट मधले मी ऍसिड्स घेतले की याची बेसिसिटी किती येईल? 1. याची पण बेसिसिटी 1. H2SO4 आयन बेसिसिटी 2. इथं सुद्धा बेसिसिटी 2. H3 ची 3 आणि याची बेसिसिटी किती? 1. तर हे जे आहे हे आहे बेसिसिटी ऑफ ऍसिड्स. आणि मग इंग्रजीमध्ये सांगायचं म्हणलं तर नंबर ऑफ H+ आयन्स किंवा पॉझिटिव्ह आयन्स ऑफ हायड्रोजन ऑब्टेन्ड ऑन डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल. एक मॉलिक्यूल पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते ऍसिड किती H+ आयन्स देतं त्याला म्हणायचं बेसिसिटी ऑफ ऍसिड्स. आणि आता पुढे आहे ऍसिडिटी ऑफ बेसिस. जसं बेसिसिटी ऑफ ऍसिड्स तसं ऍसिडिटी ऑफ बेसिस. हे पहा, लक्ष द्या, हे तुमचं जे अख्खं 9वी आहे ना सायन्स, हे पुढे 11वी 12वी साठी खूप महत्वाचं आहे. हो, हे अख्खा जशाला तसं 9वी, ज्याचं 9वी चांगलं ना त्याचं 11वी चांगलं. हो, 10वीला फार कमी संबंध येतो 9वीचा. हो, स्पष्ट सांगतो थोडंसं मी. पण ज्याला 9वी जमलं नाही ना त्याला 11वी 12वी जमत नाही. हो, सगळं पालत्या घड्यावर पाणी, मग त्याला काहीच कळत नाही. ज्याला 9वी कळालं नाही सायन्स, तर सगळ्या मूलभूत संकल्पना, मग ते फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, बायोलॉजी असू द्या, सगळ्या आपल्याला 9वीला येतं. नीट लक्ष द्यायचं त्याच्यामुळं. हो, ज्याला 9वी 10वी आणि 11वी जमलं त्याला 12वी जमतं, पण ज्याला 9वी जमली त्यालाच 11वी जमतं. हो, तर आता हे सगळं बेसिक आहे. आता मग ऍसिडिटी ऑफ बेसिसची काय व्याख्या करू? हा असंच द नंबर ऑफ, हा बरोबर आहे तुमचं, हा नंबर ऑफ OH मायनस म्हणजे हायड्रोक्सिल आयन्स, हा ऑब्टेन्ड अशीच व्याख्या. ऑब्टेन्ड काय आहे? बाय डिसोसिएशन ऑफ one molecule of base is called acidity of basis. Acidity of basis. तर किती OH मायनस, समजा मी एक मॉलिक्यूल घेतला बेसचा आणि पाण्यामध्ये टाकून दिला आणि मग मला किती हायड्रोक्सिल आयन भेटते त्याला म्हणायचं ऍसिडिटी. आता समजा एक्झाम्पल देऊ, हा NaOH, हा सांगा बरं किती हायड्रोक्सिल आयन भेटेल? 1. करेक्ट. KOH किती हायड्रोक्सिल आयन भेटतील? 1. करेक्ट. CaOH टेकन ट्वाइस किती हायड्रोक्सिल आयन भेटतील पाण्यामध्ये टाकल्यानंतर? 2. करेक्ट. त्यानंतर BaOH2 याला बेरियम हायड्रॉक्साइड म्हणतात, किती याची ऍसिडिटी? 2. त्यानंतर हे पहा AlOH टेकन थ्राइस, Al म्हणजे ॲल्युमिनियम, OH याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड म्हणायचं. याची बेसिसिटी किती? याची ऍसिडिटी किती? 3. त्यानंतर FeOH3 टेकन थ्राइस याला फेरिक हायड्रॉक्साइड म्हणायचं. किती याचं? 3. आणि NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड वीक बेस आहे, याची किती? 1. याची
काय ऍसिडिटी 1. हे पहा हे एक्झाम्पल तुम्हाला मी असे दिलेत की तुमचा आपोआपच पान क्रमांक 61 वरचा काय पूर्ण होतो, 4 ह्या ठिकाणी काय होतो पूर्ण होतो. तुम्ही नीट बघितलं तर हे पान क्रमांक 61 वर एक चार्ट दिलेला आहे खाली बॉटमला, ते मी काय दिलेले तर तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणून काय केलेले तर दिलेले. बघा मूलभूत संकल्पना आहे बेसिसिटी ऑफ एसिड्स अँड एसिडिटी ऑफ बेसिस. काय हरकत नाही. आज के लिए इतना.